कोल्हापूर महानगरपालिकेनं शिष्यवृत्ती परीक्षेत प्रावीण्य मिळवलेल्या महानगरपालिकेच्या शाळांमधील 17 विद्यार्थ्यांची इस्रो भेट घडवून आणली होती। त्यानंतर आता विज्ञान दिनाच्या निमित्तानं अन्य विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा ऊर्जा निर्माण होऊन त्यांनी सुद्धा यशस्वी वाटचाल करावी या हेतूनं 3 नामांकित आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांसोबत संवाद आयोजित करण्यात आला होता। पहिल्या सत्रामध्ये डॉक्टर सोनाली रहाळकर यांनी जीवाणू, विषाणू आणि ग्लोबल वॉर्मिंग यासह सध्या संपूर्ण जगाला भेडसावणारे साथीचे रोग या गंभीर प्रश्नांवर मार्गदर्शन केलं। डॉक्टर मोनाली यांनी SARS-2 मधील व्हायरसच्या उत्पत्तीच्या कारणांवर महत्त्वपूर्ण संशोधन केलंय। दुसऱ्या सत्रात डॉक्टर रंजन कुराडे यांनी PPTद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधनात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या काही शास्त्रज्ञांचा परिचय करून दिला। यासह विमान कसं तयार होतं, त्यामागील विज्ञान काय आहे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं। तर तिसऱ्या सत्रामध्ये चंद्रयान-3 मोहिमेतील डेप्युटी प्रोजेक्ट डायरेक्टर आणि सिनियर सायंटिस्ट डॉक्टर KL लोहार यांनी या मोहिमेची सविस्तर माहिती दिली। तिन्ही सत्रांमध्ये विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचं शास्त्रज्ञांनी निरसन केलं। विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी करून विद्यार्थ्यांना त्यांच्या मनातील शंकांची उत्तरं मिळवण्यासाठी संधी उपलब्ध करून दिलेली आहे। मला वाटते आजपर्यंतच्या या आमच्या कारकिर्दीमध्ये ही पहिलीच वेळ अशी आहे की अशा पद्धतीनं राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आलेला आहे आणि ही खरोखरच खूप चांगली संधी विद्यार्थ्यांना प्रशासनानं उपलब्ध करून दिली आणि खऱ्या अर्थानं आज विज्ञान दिन साजरा झाला। महापालिकेनं विज्ञान दिनाच्या निमित्तानं दिलेल्या या अनोख्या भेटीबद्दल विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केलं। राष्ट्रीय विज्ञान दिन असल्यामुळे आमचा आज इस्रोच्या शास्त्रज्ञांशी आमचा संवाद झाला। त्यात मोनाली मॅडमांनी आम्हाला विषाणू, जीवाणू यांबद्दल माहिती सांगितली आणि चंद्रयान-3 ही मोहीम आम्हाला कळाली आणि आजचा विज्ञान दिन आमचा खूप चांगल्या रीते साजरा झाला। आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त खूप छान वाटले आणि इस्रो सायंटिस्टाने आम्हाला मराठीतून छान माहिती सांगितली। या माहितीतून मला चंद्रयान मोहीम काय असते हे कळाले। कोल्हापूर महानगरपालिकेच्या 58 शाळांमधील सुमारे 10,000हून अधिक विद्यार्थी आणि शिक्षक यांनी या उपक्रमाचा लाभ घेतला। प्रशासक के मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त केशव जाधव यांच्या संकल्पनेतून हा संवाद आयोजित करण्यात आला होता।